नमस्कार मंडळी, स्वादिष्ट चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण आहे ना कोळंबी फ्राय करायची आहे, पण ती कशा पद्धतीने करायची की ज्याच्याने ती वरून फक्त कुरकुरीत राहणार आणि आतून एकदम सॉफ्ट राहणार. नाहीतर मग काय होतं, कोळंबी एकदमच अशी वातड अशी होते. तर ती होऊ नये त्याच्यासाठी याच्यामध्ये टिप्स आपण बघणार आहोत. तर ही कोळंबी मी घेतलेली आहे, मस्त अशी साफ करून घेतलेली आहे. आता त्याच्यामध्ये आपण लिंबू पिळायचे. तुम्हाला लिंबू नको असेल तर तुम्ही कोकम घ्या. मी इथे लिंबू घेतला आहे, लिंबाने खूप छान अशी टेस्ट येते. आता चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि आता पाव चमचा मी इथे हळद घालून घेते. आता मी इकडे 2 चमचे लाल तिखट वापरणार आहे. तुम्हाला तुमच्या हिशोबाने जसं तिखट हवं आहे त्या पद्धतीने तुम्ही घ्या. तर मी इथे 2 चमचे आता लाल तिखट घेतलं आहे. आता 1 चमचा मी इथे जिरा पावडर घेतला आहे आणि 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा आपण कलर येण्यासाठी काश्मीरी मिरची पावडर वापरणार आहोत. याच्याने कलर येतो. ती तिखट नसते, फक्त कलर येतो ज्याच्याने छान. आता 1 चमचा आलं लसूण पेस्ट. आता बस एवढ्याच मसाल्यांमध्ये आपली मस्त अशी ही कोळंबी फ्राय होणार. आता आपण हे छानपैकी आहे ना मस्त मॅरिनेट करून घेऊया. सगळीकडे व्यवस्थित असा हा मसाला लागला गेला पाहिजे. मसाला लावून आपण याला अर्धा तास ठेवून देऊया, म्हणजे ते छान असं त्याच्यामध्ये मसाला आहे ना मुरला जाईल. दुसरीकडे आपण त्याच्या कोटिंगसाठी घ्यायचं आहे तांदळाचं पीठ आणि रवा. त्याच्यामध्ये थोडंसं हळद, मीठ आणि लाल तिखट घालायचं, ज्याच्याने त्याचं कवर पण छान असं टेस्टी लागेल. आणि रव्या आणि तांदळाच्या पिठामुळे छान असं कुरकुरीत होतं. कॉर्नफ्लॉवर पण वापरतात कोण, पण त्याच्याने एकदमच कडक होतात. त्याच्यामुळे तांदळाचं पीठ आणि रवा वापरून करा, खूप छान होतात. आता हे आपण आहे ना ह्याच्यामध्ये मस्त असे घोळवून घेऊया. सगळी कोळंबी एकसाथ घोळवून घेऊया ह्याच्यामध्ये आपण थोडी थोडी करून. अशा पद्धतीने तुम्ही केलात ना की खूप छान अशी कुरकुरीत होते. तर तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीने, तुम्हालाही खूप आवडेल. आता आपण तळण्यासाठी याला डीप फ्राय नाही करणार आहोत. याला पॅन मध्येच आपण थोडंसं तेल टाकून फ्राय करायचे आहेत. याच्यामुळे आपल्या कोळंब्या आहेत ना आतून आहेत ना सॉफ्ट राहतात. नाही तर आता डीप फ्राय केलं ना ते खूप अशा तळल्या जातात आणि त्याच्यामध्ये ना त्या एकदम अशा वातड होतात, कडक होतात. त्याच्यामुळे ना तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडतील. पटकनही फ्राय होतात आणि मस्त अशा कुरकुरीत होतात बाहेरून आणि आतून एकदम सॉफ्ट राहतात, म्हणजे असं वातडल्यासारख्या लागत नाहीत. त्यामुळे अशा पद्धतीने फ्राय करायच्या आणि पटकनही होतात आणि तेलही जास्त लागत नाही. त्यामुळे अशा पद्धतीनेच फ्राय करायचे. आता आपण 2-3 मिनिटं त्याला एक साईडने होऊन दिले, तर कशा मस्त फुगलेल्या आहेत बघा. आता आपण त्याला आहेत ना उलट्या करून घ्यायच्या. तर फोकच्या साह्याने मी आता याला उलट्या करून घेतेय. परत दुसऱ्या बाजूने आपण त्याला जरा 2 मिनिटं फ्राय होऊन द्यायचे. अजिबात वेळ लागत नाही कोळंबी फ्राय व्हायला, पटकन होते. बघू शकता कशी झाली आहे आता मस्त. आता पुन्हा आपण जरा 1-2 वेळा त्याला उलट सुलट करून घ्यायचं, म्हणजे त्याचं वरचं आवरण आहे ना मस्त असं कुरकुरीत होईल. तर बघा तुम्ही कलर वगैरे किती छान आलेला आहे. तर याच्यासाठीच तुम्ही काश्मीरी मिरची पावडरचा आवर्जून उपयोग करा, कारण आपण खाण्याच्या आधी आपल्याला बघण्यातच छान असं दिसलं की मग आपल्याला कळते त्याची टेस्ट किती छान असेल ते. तर तुम्ही अशा पद्धतीने करून बघा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्स करून मला नक्की सांगा तुम्हाला माझी कोळंबी फ्रायची रेसिपी कशी वाटली ते. आता आपली कोळंबी फ्राय करून झालेली आहे, बघू शकता कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे. तर आपण याला काढून घेऊया. खूप झटपट होते, अजिबात वेळ लागत नाही आणि तेलही बघू शकता तुम्ही तसंच राहिलेलं आहे. अजिबात तेलही जास्त जात नाही याच्यामध्ये कोळंबी फ्राय करायला. बघू शकता तुम्ही आपलं तेलही तसंच राहिलंय आणि मस्त अशी कुरकुरीत ही कोळंबी. तर नक्की ट्राय करून बघा. तुमच्या घरचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. तुमचं इतकं ही टेस्टी होते कोळंबी आणि तुमची मुलं तर नेहमीच फरमाईश करतील मग अशाच पद्धतीने कोळंबी फ्राय करून दे म्हणून. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.